कटवर्कची साडी असेल तर फॉल कसा लावायचा प्रश्न पडतो का? चला तर मग बघूया. तर ही आहे साडी आणि हिला खालच्या साईडने आहे कटवर्क. तर सगळ्यात आधी मी फॉल धुवून घेतला, त्याला प्रेस केली आणि त्यानंतरच लावायला घेतला. आता लावायचं कसं? याला तर पिको खालच्या साईडने अजिबातही करता येत नाही आणि पहिल्यांदाच हात शिलाईसुद्धा करता येत नाही. मग काय करायचं? फॉल जो आहे तो साध्या शिलाई मशीनवर एक मोठ्या साईडची 5चा टाका मारून शिलाई खालच्या साईडने मारून घ्यायची. कटवर्क समोरच्या साईडने सोडून जिथून कट आहे तिथून त्या साईडने फॉल आपल्याला बरोबर शिलाई मारून घ्यायची आणि वरच्या साईडने आपण जशी रेग्युलर टाके मारतो तशी हाताने टाके मारून घ्यायचे. आणि जर तुम्हाला सिल्कची साडी किंवा अशी साडी असेल तर फॉल लावायला फार अवघड जात असेल, कारण सिल्कच्या किंवा ह्या साड्या अजिबातही मांडीवर किंवा मग पाटावर अशा बसत नाहीत. तर काय करायचं? मशीनवरतीच लावून घ्यायच्या. मशीनचं जे फूट आहे त्यामध्ये साडी फिट अशा अडकवून घ्यायची. दोन्ही साईडला काहीतरी ओझं ठेवायचं आणि साडी जी आहे ती पॅक होऊन जाते आणि मग नंतर तुम्ही इथे फॉल लावू शकता. आता इथे मी वरच्या साईडने हाताने हात शिलाई करून घेतली आहे सगळ्यात आधी. आणि आता बघू शकता ही वरच्या साईडची शिलाई आणि ही खालच्या साईडची मशीनची शिलाई आहे आणि बरोबर मी कटच्या तिथून खालची शिलाई मारलेली आहे. आता ही शिलाई न उकलताच आपल्याला खालच्या साईडनेही जसे वरच्या साईडने टाके मारले तसेच मारून घ्यायचे आहेत. कारण हे बघू शकता वरच्या साईडचे किंचित असे टाके दिसतात आणि खाली जे शिलाई मशीनने मारलेली आहे शिलाई ती बरोबर दिसते आणि साडी जी आहे ती अशी गोळा होते. मग ती होऊ नये म्हणून खालच्या साईडने सुद्धा हाताने टाके मारून घ्यायचे आहेत पहिले. सकाळी सकाळी उठल्याच हे काम सुरुवात केलं होतं आणि उपवास होता. मग त्यानंतर अंघोळ केली आणि फराळाचं पण करून घेतलं, कारण मुलांचे डबे वगैरे ते सगळं झालं होतं. त्यांना शाळेतही सोडून आले होते. माझंच राहिलं होतं. देवाला पण फराळाचं ठेवलं आणि नंतर परत मुलांना घ्यायला गेली. सकाळचं अर्ध काम ठेवलेलं साडीचं ते परत करायला सुरुवात केली. आता मी खालच्या साईडने टाके मारायला सुरुवात केली होती, कारण मी खालची साईडची शिलाई आधी उकलली नव्हती. आता मी सगळे पूर्ण टाके मारून घेणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला उकलवून दाखवते. तर मी खालच्या साईडची जी शिलाई आहे ती उकलून टाकली आहे आणि हात टाकेसुद्धा मारून घेतलेत. आता बघू शकता अजिबातही साडी गोळा वगैरे होत नाही खालच्या साईडने आणि एकदम फिनिशिंगमध्ये असा फॉल लागतो. आता ही तर होती कटवर्कची साडी. तुम्ही कोणत्याही साडीला अशा प्रकारे फॉल लावू शकता. तुम्हाला दोन्ही साईडने दाखवते. अजिबातही ओळखायला येत नाही की हाताने टाके वगैरे मारलेत आणि इतकं फिनिशिंगमध्ये फॉल बसतो. नक्की एकदा ही ट्रिक ट्राय करा. फक्त खालच्या साईडने शिलाई मारून वरच्या साईडने हाताने टिप द्यायची व्यवस्थित आणि नंतरच मग खालच्या साईडने हाताचे टाके मारून घ्यायचे. फॉल तर लावून झाला होता. आता मात्र मला पूजा करून उपवास सोडायचा होता. मग मी पूजा केली आणि उपवास सोडला. बाय.